गुड मॉर्निंग फॅमिली. सकाळचे 10:30 वाजलेत आणि दीदी बघा पाणी टाकते झाडांना. आणि तुम्हाला हे दाखवायचं होतं की हा मोगरा इतका छोटासा आहे पण त्याला फुलं बघा ना किती छान आले. ते किती किती आहे ग? 10 आहे आणि अजून त्याला कळ्या पण 10 फुलं आहेत. रोप बघा केवढूसं आहे आणि 10 फुलं आलेली आहेत. हे बघा सगळे मोजली ते दीदीनी. आणि वास तर इतका घमघमाट येतो ना झाडांजवळ म्हणजे तिथं येऊन उभं जरी राहिलं ना. आणि इथं बघा हे नवीन पालवी आली आहे त्याला, ते लाल गुलाबाला पालवी आहे ती नवीन, त्यामुळे ती कवळी पालवी असते ना म्हणून ते लाल. नंतर ते पानं हिरवे होतात. मग गुलाब पण आहे ना. आणि जास्वंदाला पण 2 कळ्या आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता वरती कळी, इथे पण कळी आहे. आणि ते थोडंसं सुकलंय का ग दीदी? ते काय असं झालंय? त्याला पाणीच नाही पोचलं ना त्याच्यामुळे. हे थोडासा गुलाब आहे ना सुकलाय आमचा. हे जास्वंद आहे आणि इकडे एक मोगरा आहे. तुळस आहे, तुळसला पण टाकते थोडंसं पाणी. तू टाकलंय का दीदी तुळसला पाणी? थोडंसं मोगऱ्याला. काय झालं, जरा ऊन पडतंय ना तर उन्हामुळे आहे ना पाण्याची गरज पडते त्यांना. आणि मोगऱ्याकडे बघून तर इतकं मला सुंदर वाटतं ना. तुम्हाला पण ते गाणं माहिती असेल, मोगरा फुलला. खूप छान गाणं. मी रोज एकदा तरी ऐकते ते गाणं निवांतपणामध्ये. तुम्ही एकदा नक्की ऐकून बघा. आशा भोसले का लता मंगेशकर असं एक्झॅक्टली सांगू शकत नाही, पण मोगरा फुलला खूप छान गाणं आहे ते. मोगरा खूप आवडतो मला आणि फुलं पण अशी आलेली आहेत भरपूर. तर चला मग आता सकाळची तयारी, आवरायचं आहे घरातली कामं.